श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण अशा एका चित्रपटाची कथा जाणून घेणार आहोत ज्याने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. हा चित्रपट आहे तो म्हणजे देऊळ बंद 2. हा केवळ एक चित्रपट नाही तर श्रद्धा, भक्ती, कर्म आणि स्वामी समर्थांचा अद्भुत कृपेचा अनुभव देणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थात अडकतो तेव्हा तो देवाला विसरतो आणि जेव्हा तो देवाला विसरतो तेव्हा त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते. पण स्वामी समर्थ हे असे दयाळू आहेत की भक्त कितीही दूर गेला तरी त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. चित्रपटाची कथा एका छोट्याशा गावापासून सुरू होते. त्या गावात स्वामी समर्थांचे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. अनेक वर्षापासून हजारो भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अनेकांना तिथे चमत्कारिक अनुभव आलेले असतात. कुणाचे आजार बरे झालेले असतात, कुणाला नोकरी मिळालेली असते, तर कुणाच्या संसारातील संकटे दूर झालेली असतात. परंतु काळ बदलतो. मंदिराची व्यवस्था हळूहळू अशा लोकांच्या हातात जाते ज्यांना भक्तीपेक्षाही पैसा जास्त महत्त्वाचा वाटायला लागतो. मंदिरातील दानपेटीतील पैशांचा गैरवापर सुरू होतो. गरीब भक्तांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर श्रीमंतांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था केली जाते. हे सर्व पाहून स्वामींचा एक जुना भक्त खूप दुःखी होतो. तो रोज स्वामींसमोर बसून एकच प्रार्थना करत असतो, स्वामी तुमचं मंदिर वाचवा. एके रात्री त्या भक्ताला स्वप्न पडतं. स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख असतं. स्वामी म्हणतात, माझं मंदिर दगडाचं नाही, भक्तांच्या श्रद्धेचं आहे. जेव्हा श्रद्धा नष्ट होते तेव्हा मंदिर आपोआप बंद होतं. हे शब्द ऐकून तो भक्त घामाघूम होऊन जागा होतो आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी तो सर्वांना हे जे रात्रीचं पडलेलं स्वप्न आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण स्वामी भक्तांनो, लोक त्याच्यावर हसू लागतात. काही दिवस जातात आणि अचानक मंदिरात विचित्र घटना घडू लागतात. मंदिरातील घंटा रात्री स्वतःहून वाजू लागते आणि त्याचबरोबर मित्रांनो, गाभाऱ्यातून मंत्रोच्चार ऐकू येऊ लागतात. अखंड दिवा वारंवार विझू लागतो आणि हेच स्वामींचे काहीतरी वाईट संकेत तिथे लोकांना दिसू लागतात. लोकांमध्ये भीती पसरते, पण मंदिरातील काही अधिकारी हे सर्व अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतात. दरम्यान गावात एक अनोळखी साधू येतो. तो गावी फिरून एकच वाक्य सांगत असतो, सावध व्हा, देऊळ बंद होणार आहे. लोक त्याला वेडा समजतात, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु काही वृद्ध भक्त त्याच्या डोळ्यातील तेज पाहून आश्चर्यचकित होतात. एक दिवस तो साधू मंदिरात येतो. स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहून तो डोळे मिटतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी, असं म्हणून त्याच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागतात. तो म्हणतो, जिथे लोभ आहे तिथे देव राहत नाही. हे बोलून तो निघून जातो. आता गावातील परिस्थिती आणखीनच बिघडू लागते. लोकांमध्ये भांडणे वाढतात, व्यवसायात नुकसान होऊ लागतं, शेतकऱ्यांची पिकं खराब होतात, अनेकांच्या घरात आजारपण सुरू होतं. लोकांना वाटतं की हे फक्त योगायोग आहे, पण स्वामींचे भक्त यामागे काहीतरी मोठं कारण असल्याचं सांगत असतात. एक दिवस मंदिरातील मुख्य पुजारालाही स्वप्न पडतं. स्वामी समर्थ त्याला म्हणतात, माझ्या भक्ताची सेवा करा, माझ्या नावावर व्यापार करू नका. सकाळी पुजारी खूप अस्वस्थ होतो. तो मंदिर समितीसमोर सर्व काही सांगतो, पण समितीला काहीही लोक त्याची खिल्ली उडवतात. त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. काळ पुढे सरकतो आणि एक दिवस अशी घटना घडते की संपूर्ण गावच हादरून जातं. मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे तो अचानक बंद होतो. सर्व प्रयत्न करूनही तो उघडत नाही. ना ताळा ना लोखंड कुलूप नसतानाही दरवाजा काही उघडत नाही. भक्तांची गर्दी जमते. सर्वजण आश्चर्यचकित होतात. आश्चर्याने त्या दरवाजाकडे पाहत असतात. कोणी म्हणतं की ही दैवी लीला आहे आणि कोणी म्हणतं की हा चमत्कार आहे, कोणी म्हणतं हा इशारा आहे. त्या रात्री संपूर्ण गावात एक विचित्र शांतता पसरते.
अनेक भक्तांना एकाच प्रकारचं स्वप्न पडतं. स्वामी समर्थ म्हणतात की देऊळ मी बंद केलं नाही, तुमच्या कर्माने ते बंद झालं आहे. सकाळी जेव्हा लोक एकमेकांना आपली स्वप्न सांगतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो, कारण जवळजवळ सर्वांनी एकच संदेश ऐकलेला असतो की तो म्हणजे मी ते देऊळ बंद केलेलं नाही आहे, तर ते देऊळ तुम्ही तुमच्या कर्माने बंद केलेलं आहे. आता लोकांना आपली चूक समजू लागते. ते मंदिरात एकत्र येतात, सर्वजण स्वामींचा जप सुरू करतात, अखंड नामस्मरण सुरू करतात. गरिबांना अन्नदान केलं जातं, ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांची माफी मागितली जाते. मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस येतो. गैरव्यवहार करणारे लोक सार्वजनिकरित्या आपली चूक मान्य करतात. गावात पुन्हा भक्तीचं वातावरण निर्माण होऊ लागतं. आणि मग येतो चित्रपटातील सर्वात भावनिक प्रसंग, तो म्हणजे पहाटेची वेळ असते. मंदिरासमोर हजारो भक्त जमलेली असतात. सर्वांच्या ओठांवर एकच नाव असतं, श्री स्वामी समर्थ. अचानक मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागते. घंटानाद जो आहे तो सर्व स्वामी भक्तांना ऐकायला येतो. सुगंध दरवळू लागतो. खरंच मित्रांनो, किती चमत्कारिक ही गोष्ट असणार आहे. आणि हळूहळू बघा, बंद झालेला दरवाजा स्वतःहून उघडू लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की देव जो आहे तो आपले कर्म पाहत असतो. सर्व भक्तांच्या डोळ्यात अश्रू येतात, जयघोष सुरू होतो. पुजारी भाऊक होऊन म्हणतो की स्वामींनी मंदिर नाही उघडलं, त्यांनी आपली मन उघडली आहेत. स्वामी भक्तांनो, देऊळ बंद 2 हा चित्रपट आपल्याला एक मोठा संदेश देतो. देवाला सोनं, चांदी, पैसा यांची गरज नसते, त्याला हवी असते तर ती म्हणजे खरी भक्ती. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर ते हेही सांगतात की भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. जेव्हा आपण अहंकार, लोभ आणि स्वार्थ सोडतो, आपल्यापासून या गोष्टी दूर लोटतो, तेव्हाच स्वामींची खरी कृपा प्राप्त होते. आणि म्हणूनच या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे, देऊळ बंद झालं तर पुन्हा उघडू शकतं, पण श्रद्धा बंद झाली तर आयुष्य अंधारमय होतं. शेवटी सर्व भक्त एकाच स्वरात जयघोष करतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही देऊळ बंद 2 हा पिक्चर पाहिला आहे का, तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.